तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी विज्ञान भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 6 आहे प्रकाशाचे अपवर्तन, तर त्याचा स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तर आपण जी आहेत ती सर्व प्रश्नोत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील विधानांमधील रिक्त म्हणजे रिकाम्या जागा भरा आणि पूर्ण झालेल्या विधानाचं स्पष्टीकरण द्या. तर स्पष्टीकरण पण लिहायचं आहे. प्रकाशाचा पुढे जाण्याच्या कशावर अपवर्तनांक अवलंबून असतो? तर प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. तर त्याचं स्पष्टीकरण काय? कोणत्याही माध्यमांचा अपवर्तनांक हा त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगावरच अवलंबून असतो. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग यांच्या गुणोत्तरा इतका असतो. म्हणजे अपवर्तनांक पहिल्या माध्यमातील वेग छेद दुसऱ्या माध्यमातील वेग यांचं गुणोत्तर असतं. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचा वेग वेगवेगळा असल्याने त्याचा अपवर्तनांक सुद्धा वेगवेगळा असतो. आता दुसरा आहे, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना रिकामी जागा आहे बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. तर इथं येणार दिशा बदलण्याची. प्रकाश काय करतो? एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना काय बदलतो? दिशा, आणि त्यालाच अपवर्तन असं म्हणतात. तर हे फक्त दिशा, याला अशा पद्धतीने लिहायचं. विधान पुन्हा लिहायचं. तर जेव्हा प्रकाशाचा किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरपा प्रवेश करतो, तेव्हा तो माध्यमाच्या सीमेवरील आपल्या प्रवासाची दिशा बदलतो. प्रकाश असा येतो, त्याची दिशा बदलते. आता पूर्ण असा होत नाही तो, पण असा बदलून सरळ इकडे पुढे जाण्याऐवजी तो असा इकडे येतो, त्याची दिशा बदलते. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग बदलल्यामुळे ही बदलण्याची दिशा घडते आणि यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतो. खालील विधानांची सिद्धता लिहा. जर एका काचेच्या चिपवर पडणारा प्रकाश किरणाचा आपत्ती कोन आय असेल तर चिपमधून बाहेर पडताना त्याचा निर्गत कोन ई असेल तर आय बरोबर ई. तर त्याचं उत्तर लिहिताना असं लिहायचं, समजा समांतर पृष्ठभाग असलेल्या काचेच्या चिपवर ए बी, आता ही काचेची चिप आहे त्याच्यावर ए बी हा प्रकाश किरण पडलेला आहे आणि तो कोन आय तयार करतोय. ओके, आपत्ती कोन आय तयार करतोय. पहिल्या पृष्ठभागावर अपवर्तन झाल्यानंतर तो असा बीसी मार्गाने जातो. काचेमध्ये अपवर्तन कोन आर असतो आणि पृष्ठभागावरून बाहेर जाताना निर्गत कोन ई असतो. म्हणजे प्रकाश किरण असा येतोय, त्याचं अपवर्तन होतं. अपवर्तन होताना त्याचा कोन कुठला होणार आहे? आर. आणि परत तो इथनं बाहेर पडताना निर्गत कोन कुठला होणार आहे? ई. तर पहिल्या पृष्ठभागासाठी स्नेलच्या नियमाचं सूत्र काय? साइन आय छेद साइन आर. आता हा इथे भागिले आहे, तो म्यू कडे जाऊन काय होणार? गुणिले होणार. म्हणजे साइन आय काय येणार? म्यू साइन आर. तर दुसऱ्या पृष्ठभागासाठी काय होणार? साइन ई छेद साइन आर. मग दोघांची पण व्हॅल्यू म्यूच आहे. आता हा इथं भागिले, तो इकडे जाऊन काय होणार? गुणिले. म्हणजे साइन ई ची व्हॅल्यू काय येणार? म्यू साइन आर. दोन्ही जर बघितलं, इथं पण म्यू साइन आर आहे, म्यू साइन आर आहे, म्हणजे हे दोन्ही समान आहे. तर साइन आय बरोबर काय असणार आहे? साइन आय ई. मग दोन्हीचे साइन सेम असतील. आता समजा साइन ए बरोबर साइन बी असेल तर त्याचा अर्थ काय? ए बरोबर बी, म्हणजे आय बरोबर काय येणार? ई. आणि म्हणून समांतर पृष्ठभागासाठी असलेल्या चिपेसाठी आपत्ती कोन आय आणि ई हे काय असतात? समान असतात. तर हे आपण सिद्ध केलं. आता त्याच्यानंतर पुढे इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करणीय अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचं एकत्रीकरण आहे. तर इंद्रधनुष्य निसर्गातील अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक घटना आहे, जी प्रामुख्याने पावसाळ्यानंतर किंवा हवेत पाण्याचे थेंब असताना पाहायला मिळते. पाण्याचे लहान थेंब हे एका काचेच्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. या प्रक्रियेत खालील 3 टप्प्यांमध्ये घडते. पहिल्यांदा अपवर्तन आणि अपस्करण. जेव्हा सूर्याचा पांढरा प्रकाश हवेतून पाण्याच्या थेंबामध्ये तिरपा प्रवेश करतो तेव्हा वेगवेगळ्या माध्यमात त्याचं अपवर्तन होतं, म्हणजे तो दिशा बदलतो. याच वेळी पांढऱ्या प्रकाशातील वेगवेगळ्या रंगांचा वेगवेगळ्या प्रमाणात बदलत असल्याने त्याचे 7 घटकांमध्ये विभाजन होते आणि या घटनेला काय म्हणतात? अपस्करण. यामध्ये तांबडा रंग सर्वात कमी वागतो आणि जांभळा रंग सर्वात जास्त. पूर्ण आंतरिक परावर्तन. थेंबाच्या आत गेलेला हा प्रकाश जेव्हा दुसऱ्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर आदळतो तेव्हा त्याची आपत्ती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असतो. त्यामुळे तो प्रकाश थेंबाबाहेर न जाता थेंबाच्या आतल्या भागात परत काय होतो? परावर्तित होतो. म्हणजे जो थेंब आहे त्याच्याच आतल्या भागात तो परावर्तित होतो, म्हणजे आंतरिक परावर्तन होतं त्याचं. पुन्हा अपवर्तन. थेंबाच्या आत परावर्तित झालेला हा सप्तरंगी प्रकाश जेव्हा थेंबाच्या पहिल्या बाजूकडून पुन्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचे पुन्हा एकदा अपवर्तन होते आणि मग
आंतरिक परावर्तनानंतर मग तो बाहेर पडतोय, म्हणजे त्याचं परत अपवर्तन होतं आणि हे रंग अधिक स्पष्ट होऊन आपल्याला इंद्रधनुष्याच्या स्वरूपात दिसतात. या सर्व प्रक्रियेवरून स्पष्ट होतं की इंद्रधनुष्यामध्ये 3 गोष्टी आहेत: अपवर्तन, अपस्करण आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. हे तिन्ही नैसर्गिक एकत्रित घटकांचं ते फलित आहे. आता खालील प्रश्नांची उत्तरं द्या. योग्य पर्याय निवडायचे. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण काय? सूर्य क्षितिजाच्या खाली असताना आपल्याला दिसतं त्याचं कारण काय? आणि काचेच्या हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल? त्याचे उत्तर काय? ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना आपल्याला दिसतो कारण प्रकाशाचं अपवर्तन. काचेचा हवेच्या संदर्भातला जर 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भात त्याच्या उलटा म्हणजे 2/3. ओके. आता चौथा आहे शाब्दिक उदाहरण आहे. एका माध्यमात प्रकाशाचा वेग आहे 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाच्या निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? वेग दिलाय v, प्रकाशाचा वेग हे आपल्याला माहिती पाहिजे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. मग निरपेक्ष अपवर्तनांक कसं काढतो? c/v. मग c ची किंमत टाकायची आणि त्यानंतर v ची किंमत टाकायची. ओके. तर 10⁸ हे कॅन्सल होतील. आता 3/1.5 राहिलं तर याला वरती 10ने गुणायचं, खाली 1.5 ला सुद्धा 10ने. छेद दशांश चिन्ह जाण्यासाठी म्हणजे किती येणार? 3 × 10 = 30 आणि याचं दशांश चिन्ह जाणार 1.5चं किती होणार? 15. 15 × 15 15×2 = 30. त्यामुळे यांचं उत्तर किती येणार? 2. तर ही स्टेप काय करा तुम्ही त्याच्यात नोंद करून ठेवा आणि मग ही स्टेप लिहा. त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असणार आहे? 2. जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती? काचेचा आहे त्याला Ng म्हणा ग्लासवरून, पाण्याचा Nw वॉटर. मग हे सूत्र वापरायचं. Gw बरोबर Ng/Nw. मग आता हे असं लिहिलं. इथं किती आहे? 3/2. हा कशाचा आहे? काचेचा आहे आणि पाण्याचा आहे 4/3. तर हे जर भागाकार करायचं असेल तर पहिल्यांदा 3/2 आहे तसं लिहायचं, मध्ये हे भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहायचं आणि 4/3 उलट करायचं म्हणजे 3/4. तर याच्यात काय येणार? 3 × 3 3 × 9 2/8 म्हणजे 9/8. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ह्याच स्टेप मी इथं दिलेले आहे. ओके. तर हे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे त्या स्वाध्यायामधले जे सगळे प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न आता आपण इथं सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये जो आपल्या पुढच्या प्रकरणाचा स्वाध्याय आहे तर तो सर्व स्वाध्याय आपण पुढच्या याच्यामध्ये सोडवूया.